सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात, पण जर सत्ताच मदमस्त होत असेल तर शहाण्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न केले पाहिजेत, हेही तितकंच खरं आहे. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. देशातील साहित्यिक आणि शैक्षणिक वर्तुळात सध्या एका घटनेमुळे तीव्र अस्वस्थता, नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कथाकार मनोज रुपडा यांच्याशी गुरु घासीदास विद्यापीठ बिलासपूर येथील कुलपतींनी केलेल्या कथित अपमानास्पद वर्तनाचा मुद्दा सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून लेखक, कवी, विचारवंत तसेच पत्रकार आणि सामान्य नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या प्रकाराला सत्तेच्या अहंकाराचे आणि शैक्षणिक मूल्यांच्या ऱ्हासाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. मनोज रुपडा हे एक संवेदनशील आणि प्रामाणिक कथाकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासोबतच सार्वजनिक मंचावर घडलेला हा प्रकार केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण साहित्यिक समुदायाच्या प्रतिष्ठेशी जोडलेला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका साहित्यिक कार्यक्रमादरम्यान कुलपती आपले भाषण करत असताना त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून "मी आपल्याला कंटाळवतोय का?" असा प्रश्न विचारला. त्यावर पुढील रांगेत अतिथी लेखक म्हणून बसलेले मनोज रुपडा यांनी अत्यंत शांत स्वरात "विषयावर बोला" असे सांगितले. मात्र या एका वाक्यावर आधारित कुलपती संतापून बोलल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी तत्काळ मनोज रुपडा यांचे नाव विचारले आणि त्यानंतर "तुम्हाला कुलपतींशी कसे बोलायचे आहे याचे भान नाही का?" असे म्हणत सर्वांसमोर त्यांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर आयोजकांना उद्देशून "यांना कोणी बोलावले आहे?" असा सवाल करत त्यांना पटकन बाहेर पाठवा आणि पुन्हा कधीही बोलू नका असा आदेश दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. उपस्थितांच्या मते संपूर्ण प्रकारात संवाद, संयम आणि शैक्षणिक संस्कृतीऐवजी सत्तेचा माज आणि दडपशाही अधिक जाणवत होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. अनेक लेखकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी या प्रकाराचा निषेध करत कुलपतींच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी हा प्रकार लोकशाही मूल्यांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का देणारा असल्याचे म्हटले आहे. विशेषतः विद्यापीठासारख्या ज्ञानकेंद्रात अशा प्रकारचे वर्तन स्वीकार्य नसल्याचे मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. अनेक पोस्टमध्ये लेखकांचा अपमान म्हणजे विचारांचा अपमान अशा असंख्य भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणानंतर पत्रकारितेच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झालेली आहे. यामुळे पत्रकारिता सत्तेच्या जवळ आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्येष्ठ लेखक विजय चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मनोज रुपडा यांच्यासोबत जे घडले ते पाहून अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांच्या मते हा प्रकार केवळ एक लेखकाचा अपमान नसून संपूर्ण लेखक समाजाच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे. दरम्यान या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतीच भूमिका समोर आलेली नाही. कुलपतींच्या वर्तनावर चौकशी होणार का? संबंधित व्हिडिओची सत्यता तपासली जाणार का? आणि या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले जाणार का? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थी संघटना आणि काही शैक्षणिक संघटनांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस कारवाईची गरज व्यक्त केली आहे. मनोज रुपडा हे प्रकरण सध्या केवळ एका विद्यापीठापुरते मर्यादित राहिलेले नाही. हे प्रकरण देशातील शैक्षणिक वातावरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सत्तेची भाषा यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे. सार्वजनिक मंचावर असहमती व्यक्त करणाऱ्या लेखकाला ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली ती भविष्यातील बौद्धिक संवादासाठी धोकादायक असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे या घटनेतून नेमका कोणता संदेश जातो यावरही चर्चा सुरू आहे. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. या प्रकरणात संबंधित कारवाई होते का की हा मुद्दा कालांतराने दुर्लक्षित केला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या घटनेवर होणारी कारवाई केवळ मनोज रुपडा यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण साहित्यिक आणि शैक्षणिक समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.